Hello students, in last lecture we discussed about the undercapitalization. Okay, what do you mean by undercapitalization? Undercapitalization means the firm's earning capacity is more. अंडरकॅपिटलायझेशन ही सिच्युएशन ओव्हर कॅपिटलायझेशनपेक्षा बरी असते, चांगली असते, बरोबर. मग आता इथे काय आहे की कंपनीचे रेट ऑफ प्रॉफिट्स हाय असतात, त्यानंतर रिटर्न्स एन्जॉयड बाय द कंपनी इज हाय कंपॅरेटिव्हली सिमिलर कंपनीज. त्यासारख्याच दुसऱ्या कंपनीपेक्षा त्यांचं अर्निंग हाय असतं, त्यांचा प्रॉफिट रेट जास्त असतो, बरोबर. हे आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. आपण काय काय पाहिलं, कॉजेस पण आपण डिस्कस केलेले होते. काय कॉजेस होते? अंडर इस्टिमेशन ऑफ अर्निंग, सेकंड आहे डिफ्लेशनरी कंडिशन्स, कॉन्झर्वेटिव्ह डिव्हिडंड पॉलिसी, मेंटेनिंग हाय स्टँडर्ड ऑफ इफिशियन्सी अँड युझिंग कॅपिटलायझेशन रेट. हे सगळं आपण डिस्कस केलं होतं. हे लास्ट लेक्चर आहे या युनिटचं. या लेक्चरमध्ये वी विल डिस्कस अबाउट द इफेक्ट्स अँड रेमेडीज ऑन अंडर कॅपिटलायझेशन. बरं, आता काय इफेक्ट होतो तुम्हाला मी एक सेपरेट PPT बनवून पण पाठवलेली आहे, ती पण तुम्ही पहा. आणि ही पण एक नेटवरून घेतलेली होती मी, तुम्हाला एक्स्ट्रा नोट्स काढण्यासाठी याचा उपयोग होईल म्हणून ही PPT मी शेअर केलेली होती. तर इफेक्ट्स जे आहेत ते वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स अंडर कॅपिटलायझेशनचे होतात. फर्स्ट काय सांगितलेलं मी तुम्हाला चार्टमध्ये मी ज्या बनवलेल्या PPTमध्ये, ते आहे फर्मवरती अंडर कॅपिटलायझेशनचे काय काय इफेक्ट होतात. तर काय आहे की तुम्हाला सांगितलं मी, कम्पेअर टू ओव्हर कॅपिटलायझेशन, अंडर कॅपिटलायझेशनची सिच्युएशन कंपनीच्या दृष्टिकोनातून, फर्मच्या दृष्टिकोनातून ती चांगली असते, बरोबर. काय असते तर इट ब्रिंग्स ग्रेटर रेप्युटेशन. कसं वाटतं रेप्युटेशन? मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर्स इन्क्रीज असतात, प्रॉफिट जास्त असतो, ग्रेटर अर्निंग असते, ग्रेटर मार्केट शेअर असतो, हायर रेट ऑफ रिटर्न्स असतात, बरोबर. आणि मग हायर प्रॉफिट मीन्स बेटर प्रॉडक्ट्स टू फॉलो. सगळीकडे आनंद असतो, छान असतं सगळं, आणि त्याचा कंपनीला खूप सारा फायदा होतो. मार्केटॅबिलिटी ऑफ शेअर्स, याचा अर्थ काय की मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये शेअर्सला चांगली किंमत असते, शेअर्सचा सेल चांगला होतो. त्यानंतर काय, मार्केट प्राईस ऑफ द शेअर्स इज ऑल्सो इन्क्रीजिंग. का इन्क्रीजिंग? कारण डिव्हिडंड रेट जास्त असतो, प्रॉफिट जास्त असतो, आणि त्यामुळं मार्केट प्राईस पण काय असते, शेअर्सची इन्क्रीज होत असते. आणि मग काय होतं, इट एफेक्ट्स ऑन मार्केट, इट मे ॲफेक्ट ऑन वर्कर्स अल्सो. वर्करवरती पण ते काय होतं, इफेक्ट करतात. ते काय करतात, डिमांड इन इन्क्रीज इन वेजेस, हायर रेट ऑफ बोनसची जास्त मागणी करतात, बरोबर. म्हणजे गव्हर्मेंट अल्सो इम्पोज हेवी टॅक्सेस. म्हणजे एव्हरी कॉईन हॅज टू साईड्स. हे पॉझिटिव्ह इफेक्ट आहेत की मार्केटॅबिलिटी ऑफ शेअर्स वाढलेली आहे, शेअर्सची प्राईस जास्त आहे, डिव्हिडंड जास्त दिला जातो, सगळीकडे आनंद असतो. पण दुसऱ्या बाजूने काय होतं, मग हे सगळं पाहून वर्कर्स काय करतात की जास्त पेमेंटची मागणी करतात. त्यानंतर गव्हर्मेंट पण काय करतं, हायर टॅक्स ऑर हेवी टॅक्स इम्पोज करू शकतं. लक्षात आलं. आता सेकंड पार्ट आहे इफेक्टचा, तो आहे ऑन शेअर होल्डर्स. शेअर होल्डरवरती याचा काय इफेक्ट होतो? शेअर होल्डरला काय आहे की मार्केट प्राईस पण वाढलेली आहे, प्रॉफिटेबिलिटी पण वाढलेली आहे, आणि रेप्युटेशन पण वाढलेलं आहे, बरोबर. आणि मग काय होतं की शेअर होल्डर्स पण काय करतात की जास्तीत जास्त डिव्हिडंडची अपेक्षा करतात. त्यांचं कॅपिटल ॲप्रिसिएशन, हा पॉईंट गेलेला आहे का आत्तापर्यंत तुम्हाला? कॅपिटल ॲप्रिसिएशन होत असतं. म्हणजे त्यांनी 100 रुपीज जर इन्व्हेस्ट केले असतील तर ड्यू टू हायर डिव्हिडंड काय होतं की ह्या शेअर्सची व्हॅल्यू 150-200पर्यंत जाते. म्हणजे त्यांनी 100 रुपीज कॅपिटल इन्व्हेस्ट केले, त्याची ॲप्रिसिएशन झालं, 150 झालं, 200पर्यंत झालं. हे एक्झाम्पल आहे. कॅपिटल ॲप्रिसिएशन होतं. आणि ग्रेटर लिक्विडिटी, खूप चांगली प्राईस वाढलेली असते, त्यामुळं मार्केटमध्ये काय होतं, त्यांचं शेअर्स जर त्यांना गरज असेल तर त्याचं लगेचच लिक्विडिटीमध्ये रूपांतर करता येतं, रोख पैसे त्यांना मिळू शकतात, म्हणजे लिक्विडिटी जास्त असते. लक्षात आलं. हा शेअर होल्डर्सवरती इफेक्ट होतो.
नंतर सोसायटी ॲज ए होल, सोसायटीवर काय त्याचा परिणाम होतो? हाय अर्निंग आहे, हाय प्रॉफिटेबिलिटी आहे, हाय मार्केट व्हॅल्यू आहे, बरोबर. इट ॲफेक्ट्स ॲडव्हर्स मॅनर. बघा काय आहे की मग आता सोसायटीला वाटतं ही कंपनी खूप चांगली चाललेली आहे, मग आता ह्या कंपनीने आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, सोसायटीसाठी काहीतरी केलं पाहिजे, बरोबर. असं एका बाजूला वाटत राहतं. त्यानंतर काय आहे की एक्सपान्शन कंपनीचं व्हावं, ही एक अपेक्षा असते. त्यानंतर खूप चांगला फायदा आहे बरं का, खूप चांगला नफा मिळतो आहे असं म्हणून नवीन न्यू एंट्राप्रनर एंटर्स इंटू न्यू व्हेंचर्स, आणि मग त्याच पद्धतीचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी न्यू एंट्राप्रनर्स पण येतात. इंडस्ट्रियल प्रोडक्शन पण काय होतं, बूस्ट होतं, आणि प्रोडक्शन वाढलं की आपोआप ही सायकल आहे, ही सायकल काय होते मग चालत राहते. म्हणजे काय आहे की प्रोडक्शन वाढतं, डिमांड वाढते, मग प्रोडक्शन वाढलं की पुन्हा एम्प्लॉयमेंट वाढते, एम्प्लॉयमेंट वाढली की सगळ्यांच्या हातात पैसे येतात, ते पुन्हा जास्त डिमांड करतात. लक्षात आलं, हे असं आहे. त्यानंतर काय आहे की पर्चेसिंग पॉवर ऑफ द कन्झ्युमर्स काय आहे, वाढते. इन्क्रीजिंग द पर्चेसिंग पॉवर ऑफ द कन्झ्युमर्स हू ॲज वर्कर्स अर्न मोर वेजेस. वरच्या पॉईंटमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की वर्कर्स काय करतात की मोर वेजेसची डिमांड करतात, आणि मग ती डिमांड फुलफिल झाली की त्यांच्या हातामध्ये खूप सारा पैसा येतो आणि त्यांची डिमांड पुन्हा वाढते, आणि ह्याच्यामुळं काय होतं, मोबिलायझेशन ऑफ सेविंग इन कॅपिटल फॉर्मेशन. सेविंग वाढते, सेविंग वाढली की काय होतं आहे मग की कॅपिटलायझेशन वेगवेगळ्या फर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. हे काय आहे, त्याचे अंडर कॅपिटलायझेशनचे इफेक्ट आहेत. अर्थात हे काय आहेत, गुड इफेक्ट आहेत, लक्षात घ्या. हे सगळे काय आहे, अंडर कॅपिटलायझेशन कम्पेअर टू ओव्हर कॅपिटलायझेशन काय आहे, गुड सिच्युएशन आहे. पण तरीसुद्धा अंडर कॅपिटलायझेशनचे पण काय आहे, डिसॲडव्हान्टेजेस आहेत. एव्हरी कॉईन हॅज टू साईड्स. काय आहे की ह्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहे की आपल्याला खूप इन्कम जास्त असलं की टॅक्स पण आपल्याला जास्त भरावा लागतो, पेमेंट ऑफ टॅक्स ॲट हायर रेट, ते आहे. त्यानंतर वर्कर्स काय करतात, हायर वेजेसची डिमांड करतात. नंतर कन्झ्युमर्सना पण काय वाटतं की दे ऑल्सो स्टार्ट थिंकिंग दॅट दे आर ओव्हरचार्ज. आम्हाला खूप सारी किंमत लावत आहेत, प्रॉडक्टची प्राईस जास्त आहे असं कन्झ्युमरला वाटतं, अँड दे मे ट्राय टू रिड्यूस द प्राईस ऑफ द प्रॉडक्ट. किंमत कमी करण्याची ते मागणी करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देअर इज, मी तुम्हाला काय सांगते की न्यू एंट्राप्रेनर्स येतात की बिझनेस चांगला चालतो आहे म्हटल्यानंतर खूप सारे लोक न्यू व्हेंचर करण्यासाठी प्रेरित होतात, आणि मग ते बिझनेस चालू करतात, आणि त्याचा इफेक्ट काय होतो, देअर इज ए पॉसिबिलिटी ऑफ कट थ्रोट कॉम्पिटिशन. कट थ्रोट म्हणजे काय, गळे कापू, म्हणजे काय एकमेकांची खरंच गळे कापायची का, नाही. काय आहे की अगदी कट टू कट कॉम्पिटिशन. त्यांनी 10 रुपये डिस्काउंट दिला, मी 20 रुपये देतो, माझं नुकसान झालं तरी चालेल, बरोबर. या पद्धतीची कॉम्पिटिशन सुरू होते, आणि ही काय आहे, खूप घातक आहे. आता काय आहे की याच्यावरती आता आपल्याला रेमेडीज काय आहेत, तर जास्त रेमेडीज नाही, 2च रेमेडीज आहेत अंडर कॅपिटलायझेशनच्या. जराशा वेगळ्या रेमेडीज आहेत, तुम्हाला त्या समजून घ्याव्या लागतील. फर्स्ट काय आहे, स्प्लिट अप द शेअर्स. आता ही कन्सेप्ट नवीन आहे तुम्हाला, स्प्लिट अप शेअर्स. बघा, इंटू लार्ज नंबर. बघा आता कंपनीचं काय आहे, समजा 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच, असं 1,00,000 रुपीजचं कॅपिटल आहे. समजून घ्या व्यवस्थित, स्प्लिट अप ऑफ शेअर्स काय आहे. बघा मी एक्झाम्पल देते. त्यांचं कंपनीचं शेअर कॅपिटल काय आहे, 10,000 रुपीज, 10,000 शेअर्स ऑफ ₹100 ईच, 10,00,000 रुपीज झाले, बरोबर. आता आपण काय करणार आहोत, 100 शेअर्सचे आपण 200 शेअर्स करणार, 50 रुपीज. काय करणार, 50 रुपीजचं शेअर्स करणार. 10,000चे किती झाले, 20,000. अमाऊंट तीच राहिली, 20,000 शेअर्स ऑफ ₹50 ईच, 10,00,000 कॅपिटल. म्हणजेच 100 रुपीजचा शेअर आपण काय केला, 50 रुपीज, 50-50चे 2 केले. काय होईल याच्यामुळे काय होणार आहे, जो डिव्हिडंड दिला जाणार आहे, EPS अर्निंग पर शेअर, ते काय होणार आहे, रिड्यूस होईल. लक्षात येते. म्हणजे आता 100 रुपयाच्या शेअर्सला आपण किती देत होतो, समजा 10 रुपये देत होतो डिव्हिडंड, आता काय होईल, 50 रुपयाच्या शेअरवरती 5 रुपये. लक्षात आलं. म्हणजे अर्निंग पर शेअर काय होईल, 5 रुपये होईल. याआधी किती होता, 10 रुपये होता.
लक्षात आलं? म्हणजे याच्यामुळे काय होईल की स्प्लिटिंग अप केल्यामुळे काय होतं की EPS कमी होतो आणि अंडर कॅपिटलायझेशनचा जो डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते काय होतात, थोडेसे रिड्यूस व्हायला मदत होतात. लक्षात आलं? स्प्लिट अप म्हणजे काय आहे? आता याला 100 रुपयाचा एक शेअरच्या ऐवजी 50 रुपयाचे 2 शेअर, याला शेअर होल्डरचं पण ऑब्जेक्शन असायला काहीच कारण नाही, कारण त्यांना मिळणारा पैसा हा तितकाच आहे. एका शेअरवरती 10 रुपये मिळाले असते, आता 2 शेअरवरती काय होणार आहे, 5 रुपये म्हणजे 10 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच काय आहे की शेअर होल्डर्सचं पण ऑब्जेक्शन काही राहत नाही आणि सेव्ह द कंपनी फ्रॉम एनी इव्हेंच्युअलिटी. त्याचे जे बॅड इफेक्ट्स आहेत या बॅड इफेक्ट्सपासून वाचवण्यासाठी हा एक चांगला रेमेडी आहे स्प्लिट अप. लक्षात आलं? स्प्लिट अप काय आहे? ओके. आता सेकंड आहे इश्यू ऑफ बोनस शेअर. डिव्हिडंड देण्याच्या ऐवजी काय करायचं, बोनस शेअर्स द्यायचे. म्हणजे शेअर्स कॅपिटल रिवाईज करणारे कॅपिटल स्ट्रक्चर आपण, लक्षात येते का? म्हणजेच काय करणार आहोत, इश्यू ऑफ बोनस शेअर्स. बोनस शेअर्स देणार आहोत. बघा, ए कंपनी हॅव्हिंग सफिशियंट सरप्लस इन हँड शुड रिसॉर्ट टू कॅपिटलायझेशन ऑफ रिझर्व्ह बाय इश्यूइंग शेअर डिव्हिडंड ऑर बोनस शेअर्स. बोनस शेअर इश्यू करून काय केलं जातं, नंबर ऑफ शेअर्स वाढवले जातात. आता स्प्लिटअपमध्ये पण आपण काय केलं होतं, नंबर ऑफ शेअर इन्क्रीज केले होते. आता बोनस शेअर्स देत असताना पण काय होणार आहे, नंबर ऑफ शेअर्स इन्क्रीज होणार आहे आणि त्याचा इफेक्ट काय होणार आहे, सरप्लस ऑफ द कंपनी विल बी रिड्यूस बाय द अमाऊंट ऑफ बोनस शेअर्स. पुन्हा काय होईल की 10 रुपयाचं डिव्हिडंड द्यायच्या ऐवजी एका शेअरवरती 5 रुपयाचे डिव्हिडंड दिले जातील. म्हणजेच काय आहे, ओनर्सचं इन्कम नो लॉंगर इफेक्टेड. ओनर्सच्या इन्कमवर त्याचा काहीही इफेक्ट होणार नाही. असे 2च रेमेडीज काय आहेत, अंडर कॅपिटलायझेशनचे आहेत. आता तिसरा प्रकार मी तुम्हाला सांगितला होता ऑप्टिमम कॅपिटलायझेशन. म्हणजे हे दोन्हीही कॅपिटलायझेशन, अंडर कॅपिटलायझेशन अँड ओव्हर कॅपिटलायझेशन, ह्या दोन्हीही सिच्युएशन चांगल्या नाहीत. तर चांगली सिच्युएशन कोणती आहे, फेअर ऑर ऑप्टिमम कॅपिटलायझेशन. काय आहे की एक्झॅक्ट कॅपिटल काय करायचं, यूज करायचं. कॅपिटल स्ट्रक्चर असं फाउंड करायचं किंवा असं शोधून काढायचं की काय आहे की आपल्या सगळ्या कॅपिटल अमाऊंटचा आपण चांगल्या पद्धतीने यूज करू शकू, असं ऑप्टिमम कॅपिटल स्ट्रक्चर फाइंड आउट करायचं. पण असं सापडणं थोडंसं काय आहे, मुश्किल आहे. त्यामुळं याच्यावरती जास्त काही आपल्याला लिखाण आढळत नाही किंवा विचार आढळत नाहीत. पण तुम्हाला असं परीक्षेत विचारलं जाऊ शकतं की कोणती सिच्युएशन जास्त चांगली आहे, अंडर कॅपिटलायझेशन का ओव्हर कॅपिटलायझेशन. तुम्हाला असं वाटेल की अंडर कॅपिटलायझेशन इज बेटर दॅन ओव्हर कॅपिटलायझेशन, बट दीज बोथ कंडिशन्स आर नॉट गुड. मग कोणती कंडिशन गुड आहे, तर ऑप्टिमम कॅपिटलायझेशन. मला असं वाटतं की हे एक छोटासा युनिट होतं हे कॅपिटलायझेशनचं, ते तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. मी 2 वेगवेगळ्या PPT तुम्हाला सेंड केलेल्या आहेत आणि त्या तुम्ही वाचा, त्या तुम्ही लिहून काढा आणि जी काही असाइनमेंट रिपीट झाली माझ्याकडून असाईन सेकंड आणि थर्ड, तर त्यातली तुम्हाला जी सुटेबल वाटेल ती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा आणि मी जेव्हा सांगेन तेव्हा ती तुम्ही सबमिट करा. ओके, थँक्यू.